आपण शामरावनगर जहेर मोल्ला या ठिकाणी आहोत। मी 8च दिवसापूर्वी या ठिकाणचा एक व्हिडिओ टाकला होता की इथल्या नागरिकांनी मला बोलवलं होतं की रोज एक नवीन विषयामध्ये त्यांची समस्या मांडावी आणि त्यांनी समस्या मांडली होती या ठिकाणी असणार व्होल्टेज ड्रॉप। हे व्होल्टेज डाऊन असल्यामुळे त्यांनी तक्रार केली होती आणि तो विषय मांडल्यानंतर कर्तव्यदक्ष अधिकारी काळेसाहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे इथं आलेले आहेत आणि स्वतः या ठिकाणी त्यांनी आले आणि त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणून शिंदे हे या ठिकाणी आलेले। तर यांनी या भागाची संपूर्ण माहिती घेतलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणचा व्होल्टेज ड्रॉपचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्याची जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे। तर मी साहेबांना बोलतो, सर आपण 1-2 मिनटं जनतेला सांगावं। नमस्कार। पहिल्यांदा सचिन कदम साहेबांनी जो आमच्या ऑफिसला अर्ज दिला होता त्या संदर्भात अर्ज पाहणी केल्यानंतर यांच्याशी माझं फोनवरती संभाषण झालं की त्यांची माझी एकत्र वेळ ॲडजस्ट करून आम्ही आज इथं व्हिजिट केली। व्हिजिट केल्यानंतर इथल्या लोकांच्या ज्या तक्रारी अडचणी त्या खरोखर त्यांनी पत्रामध्ये नमूद केल्यासारख्याच आहेत, पण त्यानंतर जे टेक्निकली ज्या बाबी आहेत त्या सर्व पडताळणी करूनच आम्हाला पुढचं जे काही कामकाज आहे ते करावं लागेल। तसं आमची चर्चा पण झाली। एक आज किंवा 2 दिवसात जे काही टेक्निकल व्होल्टेज जे चेक करणे, ट्रान्सफॉर्मर सेंटर असेल, 3 फेजचा एंड पोल असेल किंवा कनेक्शनचं एंड पॉईंटचे टॅपचे पॉईंट असतील यांचे व्होल्टेज आम्ही चेक करून त्याच्यावरती जे काही टेक्निकली ज्या काही कामकाज करावं लागेल, म्हणजे सिंगल पेज टू 3 फेज करणे असेल किंवा केबलचं काम करणं असेल, पोल रिप्लेसमेंट वगैरे असतील, ह्या गोष्टी आम्ही लवकरात लवकर जेवढं काही आम्हाला जास्तीत जास्त लवकर करणं शक्य आहे ते करण्याची ह्याच्या आधी पण आमचं बोलणं झालं होतं आणि काम बघितल्यानंतर फक्त सांगतो असं काम म्हटलं होतं की बाबा समोरच्या बघितल्यानंतरच्या अडचणी खरोखर करता येण्यासारख्या असतात किंवा नाही ते बघितल्याशिवाय कळत नाही, म्हणून जागेवरती व्हिजिट केल्यानंतर सांगणं कधी म्हणजे ते कर्मप्राप्त असतं, संयुक्तिक राहतं। म्हणून म्हटलं आता की साईटवरती ज्या गोष्टी आहेत त्या ह्यांच्या अडचणी 100% महावितरणकडून सोल्युशन त्याचं 100% मिळेल ह्याची हमी देतो आणि इथून पुढं फक्त शामरावनगरमधल्या लोकांचं MSCBला ह्याच्या आधीचं सहकार्य आहे तसं इथून पुढं सुद्धा राहावं याची अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। साहेबांनी आत्ता आपल्या स्पष्टीकरणामध्ये सांगितलेलं आहे की लवकरात लवकर इथली समस्या मिटेल आणि ती मिटवून घेतील असं मला पण कॉन्फिडन्स आहे। त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद म्हणतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।